मंडळी नमस्कार. मंडळी, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या अनेक पायाभूत सुविधांना मंजुरी देण्यात आली किंवा नव्याने काही पायाभूत सुविधा उभारण्याच्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्याच्यामध्ये ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत रस्ता म्हणजे फ्लायओव्हर ब्रिज, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची असणारी मुंबईच्यासाठी महत्त्वाचा असणारी वातानुकूलित लोकल, म्हणजे सध्या मुंबईमध्ये वातानुकूलित लोकल चालू आहेत, AC लोकल चालू आहेत, मात्र त्याचं भाडं सर्वसामान्य माणसाला परवडणारं नाही. ज्यांना ते परवडतं तेच लोक त्याच्यामधून प्रवास करतात, बाकी सर्वसामान्य माणूस त्याच्यामधून प्रवास करू शकत नाही. मात्र ही निकड लक्षात घेऊन, म्हणजे ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यंतरीच्या काळामध्ये एक महत्त्वाची घटना घडली. ती मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक मोठा अपघात झाला रेल्वेचा. रेल्वेमधून लटकत जाणारे, म्हणजे दरवाजामधून अक्षरशः आतमध्ये जायला मिळत नाही म्हणून लटकत जाणारे प्रवासी मुंबईमध्ये असंख्य आहेत. आणि या प्रवाशांना एकमेकांचा धक्का लागला, म्हणजे दोन ट्रेन एकमेकांच्या बाजूनी जात असताना एकमेकांचा धक्का लागला आणि त्यातून पडले आणि साधारणपणे 12 ते 13 प्रवासी याच्यामध्ये खाली पडले. त्यातल्या 4 ते 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. आणि ही घटना अत्यंत हृदयद्रावक होती. अत्यंत परिस्थिती भयाण किंवा भीषण असल्याचं द्योतक होतं ते. याच्यावरती उपाय म्हणून ह्या सुविधा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. रेल्वे मंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बैठक केली आणि त्याच्यामध्ये सगळ्याच लोकल, म्हणजे सगळ्याच उपनगरीय सेवा आता वातानुकूलित करण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. नवीन पद्धतीच्या मेट्रो सुरू होत आहेत, म्हणजे 12 मेट्रो मार्ग मुंबई आणि महानगर परिसरामध्ये सुरू होत आहेत. मुंबई महानगर परिसर म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि आजूबाजूला असणारा ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामधला मोठा परिसर जो आहे तो याच्यामध्ये सगळ्यामध्ये अंतर्भाव होतो. मात्र हे सगळं होत असताना गेल्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण मुंबई महानगर परिसरामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडला आणि या शहराची तुंबई झाली, म्हणजे अक्षरशः जलमय परिस्थिती झाली होती. मुंबईतले महानगरातले रस्ते अक्षरशः नद्यांचं आणि नाल्यांचं स्वरूप आलेलं होतं. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, मेट्रो होतील, उन्नत प्रकल्प होतील, सगळं होईल, पण या सगळ्या गोष्टीकडे कोण लक्ष देणार आहे? नाल्यांमध्ये अतिक्रमणं होत आहेत, खाड्यांमध्ये अतिक्रमणं होत आहेत, नाल्यांचे मार्ग बदलले जात आहेत, मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये FSI दिले जात आहेत, उत्तुंग इमारती उभ्या राहत आहेत. मात्र त्यातून निघणारं जे मलमूत्र पाणी आहे, मलनिस्सारणाचं पाणी आहे, हे कुठे जाणार आहे? मुंबई एक खोलगट भाग आहे. मुंबईतून जर पाणी बाहेर काढायचं असेल तर शक्य होणार नाही, कारण ज्या वेळेला भरती असते त्यावेळेला मुंबईतून पाणी बाहेर जात नाही. अशा वेळेला इतक्या मोठ्या सुविधा उपलब्ध करून देत आहे, मात्र मुंबईकडे त्याच्या बेसिक गोष्टींकडे कोण लक्ष देणार आहे? याकडे कोण पाहणार आहे?